हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एका शोमेत या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आयुष्यात दुःख भरपूर आहे. त्या दुःखाला धक्का देत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. त्यासोबत कंटाळवाणा चेहरा बाजूला सरत चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण अर्धवट माहिती नुकसान करते. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला काही हरकत नाही, सबस्क्राईब करा, त्यासोबतच कमेंट्स करा. कारण विचारांची देवाणघेवाण करणे जिवंतपणाचं लक्षण आहे. तुमचं एक सबस्क्राईब, तुमची एक कमेंट माझ्यासाठी प्रेरणा ठरेल आणि मी तुमच्यासाठी नवनवीन असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा संकल्प करेन. तर मित्रांनो, आपल्या आयुष्यात जीवन जगत असताना वेळ खूप महत्वाचे. आज आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया. स्टोरी चालू होते एका मुलाची, एका स्ट्रगल करणाऱ्या मुलाची. आयुष्य म्हटलं म्हणजे स्ट्रगल खूप करावं लागतं, प्रपंचासाठी, स्वतःसाठी. या पृथ्वी तलावर कोणालाही बघा, तो तुम्हाला एकच कारण सांगेल की वेळ नाही. मग त्या वेळेची महिमा काय असते, वेळेची किमया काय असते, ते तुम्हाला समजून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. असाच आपल्यातला साधारण फॅमिलीतला, कारण स्ट्रगल कोण करतं मित्रांनो, तर साधारण परिवारातील जे असतात तेच स्ट्रगल करतात, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. स्ट्रगलची सुरुवात कुठून होते मित्रांनो? आर्थिक प्रॉब्लेम्स जेव्हा आपल्याला उद्भवते तेव्हा आयुष्याला स्ट्रगल चालू होतो. मग तो नोकरी मिळवण्याचा असू दे, शिक्षणाचा असू दे, प्रत्येक क्षेत्रात आजकाल पैसा महत्वाचा आहे. जीवन जगत असताना पैसा खूप महत्वाचा आहे, त्यासोबतच वेळ पण महत्वाची आहे. आणि एकदा जर वेळ निघून गेली तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप होतो त्या गोष्टीचा. मन दुखले जातात की त्यावेळी मी काम करायला पाहिजे होतं, असं आपल्याला वाटतं. आज वेळ आपल्या आयुष्यात जीवन जगत असताना किती महत्वाची. वेळेची किमया वर्षभर मेहनत केल्यानंतर त्या 10वीतल्या मुलाला विचारा की त्याने वर्षभर अभ्यास केला आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याचा निकाल आहे आणि त्या निकालमध्ये असं आहे की फेल. त्या मुलाला माहित असेल त्या वर्षाची किती किंमत आहे, त्या वेळेची किती किंमत आहे. त्याचप्रमाणे जो कोणी असेल मित्र, त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला आहे, सातत्याने तो मेहनत करतोय, त्याला अपयश येत आहे आणि त्या सर्व गोष्टींना त्यागून एक दिवस तो पास झाला स्पर्धे परीक्षेत. तर त्याला विचारा की त्याच्यासाठी ते दिवस काय होते, ती वेळ काय होती, त्याने किती गोष्टीला संघर्ष केला. कारण एक महान व्यक्ती होऊन गेली, विल्यम शेक्सपियर नाटककार. त्यांची एक लाईन आहे की रिस्पेक्ट द टाइम विथ रिस्पेक्ट यू. म्हणजे जर तुम्ही वेळेची किंमत कराल तर वेळ तुमची किंमत करेल. आणि कुठेतरी आपण जगत असताना ही लाईन सूट होते की जो माणूस वेळेला प्राधान्य देतो, वेळेला महत्व देतो, वेळ पण त्याचीच किंमत करते. मित्रांनो, पाण्याची एक थेंब असते, कालांतराने ती दगडावर सातत्याने पडत असते आणि पडल्याने परिणाम असा होतो की काही वर्षाने त्या दगडाचे 2 तुकडे होतात, कारण ते विभागले जातात. असं का होतं? कारण सातत्याने एक काम केल्याने ते सक्सेस मिळतं. त्याचप्रमाणे तुम्ही काम करत असाल, ते काम करत राहा. त्यामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करायचा असेल तर करा, खचून जाऊ नका. कारण
एवढं छान उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर दिलं की एक पाण्याचा जो थेंब असतो तो सातत्याने एका दगडावर पडत राहिला तर त्या दगडाचे दोन तुकडे होतात, दोन भागात विभागले जातात. त्याचप्रमाणे आपले प्रयत्न ठेवा, खचून जाऊ नका. एक दिवस तरी तुमचा येईल. आणि कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये लिहून ठेवा की हेही दिवस जातील, या आशेवर जगा. आज तुमच्या आयुष्यातील जर तुम्ही मला 5 मिनिटे दिलीत तर तुमचं आयुष्य हे नक्की बदलेल. आणि तुमचा जो जीवन प्रवास आहे तो सुखकर होईल, दुःखाला त्यामध्ये जागा राहणार नाही. तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण वेळेची काही सीमा असते. तर मित्रांनो, एक मुलगा तो लहान असताना त्याला वाचनाची आवड, त्याला खेळायची आवड, म्हणजे साधारणच परिवारातील, मी सुरुवातीला सांगितलं की साधारण फॅमिली, त्या मुलाजागी स्वतःला उभं करायचं की मित्रांनो की जो या स्टोरीतील मुलगा आहे तो मीच आहे असं समजून ही जी गोष्ट आहे ते तुम्ही ऐका. म्हणजे त्याने रिलेट असं होईल की तुमच्यामध्ये काहीतरी जिद्द निर्माण होईल. आणि आपला व्हिडिओचा तोच संकल्प आहे की प्रत्येक तरुणाने होतकरू व्हायला पाहिजे, खचून न जाता काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. मित्रांनो, आयुष्य तर हे आपल्याला दुःख देणारच आहे आणि आयुष्यात दुःख येणारच आहे. मग आपण ह्या दुःखाला फेस न करता घाबरतो, म्हणून ते दुःख आपल्याला जास्त वाटतं. आज जो स्टोरी म्हणजे कथेतील नायक आहे, हिरो आहे, त्याचं नाव आहे रोहन. रोहन अगदी सामान्य परिवारातील मुलगा, काबाड कष्ट आणि हालाकीचे दिवस फेस करत शिक्षण घेतो. गावातला सामान्य परिवारातील असल्यामुळे तर आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, स्ट्रगल हे करावंच लागतं आणि मेहनतीशिवाय दुसरं काही ऑप्शन नाही. चमत्कार काही होत नाही. चमत्कार कधी होतात? एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे सातत्याने काम करत असेल तर वर्षाने त्याला चमत्कार होतो. तो चमत्कार असा होतो की ज्याचे ते प्रयत्न असतात, ज्याने ते प्रयत्न केले असतात, त्याचा फलित म्हणून तो चमत्कार होतो. बाकी या जगामध्ये मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही. म्हणून हा रोहन स्ट्रगल करत असतो. स्ट्रगल म्हणजे असं की आपले दिवस चांगले येतील या हिशोबाने तो प्रयत्न करत असतो. मग त्यामध्ये त्याला सकाळी उठावं लागतं. घरी काही शेळी असतात, त्या शेळीचं म्हणजे शेळी वगैरे माहित असेल, तुम्ही ग्रामीण भागात असेल तर त्या शेळीचं वगैरे ते झाड लोट काय असेल ते काम करणे. त्यानंतर शिक्षण चालू असतं. नोकरीसाठी तो म्हणजे जे मिळेल ते काम करत असतो. आपले दिवस चांगले येतील. सातत्याने मेहनत करतो, सर्व घर पण सांभाळतो, घरातली कामे करतो, आईला हातभार लावतो आणि एक दिवस तो चांगला अधिकारी बनतो. कारण त्याने वेळेची ही किंमत ठेवली, त्याने किंमत ओळखली की आता ही जी वेळ आहे आता तू निसटून गेली तर मी आयुष्यात कधी पुढे जाणार नाही. म्हणून तो सातत्याने मेहनत करत असतो. तसंच या स्टोरीतून पण आपल्याला एक शिकायला मिळतं की मेहनत करा. स्टोरी शॉर्ट मध्ये अशासाठी सांगितली की पुन्हा त्याच गोष्टी करणार ते बरोबर नाही वाटत. सर्वांना माहित आहे, एक दिवस प्रयत्न केले तर ते सक्सेस होतात. त्याप्रमाणे तुम्ही पण प्रयत्न करा. वेळेची किंमत जाणून घ्या. वेळ खूप महत्वाची आहे आणि कंपल्सरी एक गोष्ट करायची, हे दिवस निघून जातील हे मनामध्ये ठाम करा. आता जर माझे मित्र गरीब परिवारातील असतील तर खचून जातात, स्वतःला दोष देतात, परिस्थितीला दोष देतात, आई वडिलांनाच दोष देतात. तर ते बंद करा. मेहनत करा. मेहनतच्या जोरावर सर्व होऊ शकतं.
गेल्या व्हिडिओमध्ये मी दशरथ मांझी यांची जी स्टोरी सांगितली, एक व्यक्ती जर हातोडा आणि छिन्नीच्या जोरावरती जर एवढं मोठं अस्तित्व निर्माण करू शकतो, तर आपलं अजून वय आहे, आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर चांगले संकल्प करा. 2026 आलेलं आहे. विचारांची देवाणघेवाण करा. वेळेची किंमत जाणून घ्या, कारण सर्व गणित वेळेचं असतं. आयुष्याला दोष देण्यामध्ये किंवा परिस्थितीला दोष देण्यामध्ये वेळ घालवू नका. वेळेची किंमत संधी करा. वेळेची काय असेल ते संधी करण्याचा प्रयत्न करा. त्यातून नवीन गोष्टी शिका. प्रत्येकाला कधी ना कधी असा फेस करावा लागला असेल आयुष्यात की त्याला म्हणजे वाईट पॅच पण त्याच्या आयुष्यात आलं असेल, आणि चांगलं पण गुड पॅच त्याच्या आयुष्यात आलं असेल. तर मग हे येणारच आहे. तर मग त्या गोष्टीला घाबरायचं कशाला, हा मोठा आज प्रश्न आहे. ज्या गोष्टी घडणार आहे त्या घडणारच आहेत. फक्त कष्ट हे प्रामाणिक असू द्या, प्रयत्न असू द्या तुमचे सातत्याने. वेळेची किंमत करा. आज मित्रांनो, समाजात असे काही असतात लोक की ते टाइम फक्त फुकट घालवतात. मग जर फुकट घालवला तर त्यांना रडण्यासाठी दिवस कमी पडणार आहेत, कारण आता त्यांचं वय आहे. वेळेची काही सीमा असते, तसं वयाची पण काही सीमा असते. 10 वर्षांनी जो बदल त्यांच्यामध्ये होणार आहे तो वेगळा होणार आहे. म्हणून वेळेची किंमत करणं महत्वाचं आहे. आजकालचा तरुण वेळेची किंमत कमी करतो. जे करतात ते सक्सेस होतात, आणि जे करत नाहीत ते त्याच्याकडे पाहून रडतात की माझ्या शाळेतला विद्यार्थी म्हणजे माझा मित्र पुढे गेला, मी मागे राहिला. मग ते परिस्थितीला दोष, त्याला दोष. पण तो करत होता त्यावेळेस तू पण करणं भाग होतं. हे आजच्या तरुणांनी समजून घ्यायला पाहिजे की मेहनतीशिवाय तर ऑप्शनच नाही. म्हणून सातत्याने मेहनत करा. मेहनतवरती फोकस करा. विजन बनवा. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मोटिवेशन हे काही नसतं, मनाचा खेळ आहे. मानलं तर सर्व आहे, नाही मानलं तर काहीच नाही. म्हणून प्रत्येकाने ठरवा, 2026 मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. काहीतरी विजन ठेवा, आणि ते विजन टार्गेट काय आहे, ह्या महिन्यामध्ये, इतक्या महिन्यामध्ये मी पूर्ण करणार, आणि नक्की करणार. आणि ते त्या पद्धतीने वाटचाल करा. त्याच्यासाठी एवढंच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.